काय अभिप्राय मला अपेक्षा पण नाही खरं सांगतो प्रमाणे यांनी कुठले आता आम्ही रोज एका गोष्टीचं सातत्यानं बोलत राहतो की संविधानावर हल्ला आहे देशाच्या घटनेवर हल्ला करणारी माणसं ते प्रोटोकॉल काय सांभाळणार हो राजशिष्टाचार काय असतो खरं तर मी आणि माननीय राजन विचारे या दोघांनाही या संदर्भात बोलवलं गेलं पाहिजे होतं कारण आपण जाणता की राजन विचारे सुद्धा खासदार सातत्यानं त्या दिघा रोडच्या स्टेशनच्या उद्घाटनाबद्दल बोलत राहिलेले आहेत माननीय आदित्यजी ठाकरे पण त्या संदर्भात बोलत असतात की आणि ह्याचं उद्घाटन होऊ 15 तारखेच्या आत नाही केलं तर आम्ही जाऊ शेवटी आज ते उद्घाटन होतंय आम्हाला आनंद आहे खरं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या पुलाचं काम त्यामध्ये सातत्यानं आदित्यजींचा पाठपुरावा मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरेंसोबत त्या या ट्रान्स हार्बर लिंकवरनं जोड रस्ता त्या रस्त्यावरनं स्वतः आम्ही गाडी नेऊन आणि चालत गेलेलो आहोत आदित्यजींबरोबर सुद्धा अनेक वेळा चालत गेलेलो तिथे आता त्यांना नेमकं खुपतं दुखतं तिथं खुपतं असं आहे ना ते दुखतं आम्ही आलो का दुखणार ना आणि म्हणून आम्हाला निमंत्रणच द्यायचं नाही देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते भाजपचे नाही जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण जेवढे खंदे आहेत त्यांना निमंत्रण नाही हा त्याचा अर्थ तुम्हाला निमंत्रण कधी आलं आणि कशा पद्धतीने निमंत्रण ते तर आणखीन आश्चर्याचं दुःख आहे हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊण तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आले पाऊण तास झाला असेल लागतो 1 तास म्हणून पाहिजे हे निमंत्रण आले तुम्ही या कार्यक्रमाला काही नाही कोण फोन करत नाही कोणी विचारत नाही त्यांना माझा पत्ता माहीत नाही असे एक विद्वान लोक घेऊन फिरत असतात हे सगळं जे चाललंय ना ते देशाच्या मुळावर येणारं आहे महाराष्ट्रातील जनतेला कालच्या परवाच्या निर्णयानं सुद्धा जो धक्का बसलाय किंवा चीड आली आहे प्रचंड चीड आलेली आहे आणि आदरणीय उद्धवजींबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमधील तशीही सहानुभूती आणि आदर दोन्ही गोष्टी आहेत त्या प्रचंड प्रमाणात या सगळ्या निकालांना वाढल्या हे कसे मिंदे आहेत हे कसे गुलाम आहेत हे यामध्ये स्पष्ट मिळतात निकाल दिला न्याय दिला का प्रश्न आहे शिवडीतील स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांना निमंत्रण नाही परंतु नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार तटकरे त्यांचं देखील निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे ते दोघंही मिंद्यांचे गुलाम आहेत ना सध्या गुलामांना मी बोललो ना मिंद्यांना निमंत्रण खंद्यांना नाही त्यामुळे ते सगळे जण तर त्यांचा भाग येतो हे मी मान्य करतो उगाच बोलणार नाही की त्यांना का दिलं म्हणून त्यांना द्यायलाच पाहिजे होतं पण आम्हालाही द्यायला हवं होतं त्यांना दिलं आम्हाला नाही दिलं याचा अर्थ काय होतो तुम्ही सुद्धा हा माझ्या घराच्या मागे आहे तो सुरू होतो शिवडीला ट्रान्स हार्बर इथून सुरू होतो तो ठीक आहे त्यांना जे शोभतं ते करतात आणि ते कसे कुपमंडूक आहेत त्यांची कशी वृत्ती आहे ती सगळ्या जगाला यामुळे दिसत राहते नाही एकंदरीत हा जो सुरुवातीचा भाग आहे एमटीएचएलचा तो तुमच्या मतदारसंघातून आहे समज आहे हो याला कोण जबाबदार आहे नेमकं तुम्हाला प्रॉपर इन्व्हिटेशन न देणं किंवा वेळेत इन्व्हिटेशन तुम्हाला सांगतो काही अधिकाऱ्याची हिंमत नाही हो हा अधिकाऱ्यांची हिंमत नाही हे सगळे खाली आहेत ना सह्या करणारे अधिकारी यांची हिंमत नाही हे वरून येतं कळलं का कोणाला बोलवायचं ते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास करून जे आहेत भाजपचे त्यांचा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे ते काय ते सांगतील ते करायचं नाही बोलवायचं असं आहे वर्तमानपत्रात जाहिराती आल्या आहेत बघा ना त्या जाहिरातींमध्ये कुठे नाव आहेत कोणाची फक्त त्यांची गुलामांचं राज्य आहे लाचारांचं राज्य आहे नाही निश्चित जाणार नाही काय संबंध मला काही ट्रान्सफर लिहिली नंतर केव्हाही जाऊ शकतो असंही 50 वेळा गेलोय मी पाहायला त्यामुळे त्याच्यात काही नाही मला नौका अशातला भाग नाही पण एक आनंद होता इतकी मोठी गोष्ट माझ्या मतदारसंघात होते तशीच माझ्या मतदारसंघात कोस्टल रोड आहे तोही माझ्या मतदारसंघातच जातो तो जेव्हा वांद्र्यावरनं येऊन वरळीला लँड करतो तिथून जो माझा मतदारसंघ सुरू आहे तो अगदी कप परेडपर्यंत माझा मतदारसंघ आहे त्यामुळे तोही दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे पण त्याचंही निमंत्रण येईल की नाही शंकाच आहे प्रश्नच येत नाही रोडच्या वेळेस पण ही पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाटते 100% होणार त्याच्यात नवीन काय
एक वेगळा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे वारंवार मागणी करायची की एमटीएचएल असू द्या, एमटीएचएलच्या नावाशिवाय लिंकिंग रोड असू द्या किंवा दिघा रेल्वे स्टेशन असू द्या, उरण रेल्वे स्टेशन असू द्या, तिन्ही रेल्वे स्थानकांचं इनॉग्रेशन रखडलं होतं. आदित्य ठाकरे वारंवार मागणी करत होते आणि एकाच दिवशी तिन्ही रेल्वे स्थानकांची आणि ह्या त्यांची कसं आहे, उद्घाटन होतं. आता गल्लीतल्या स्टेशनांचं उद्घाटन सुद्धा देशाचे पंतप्रधान करतात, कारण त्यांच्याकडे गतिशक्ती योजनेचे ते प्रमुख आहेत. म्हणजे मग रोड ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट ऑल आर कमिंग. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गतिशक्ती योजनेमध्ये माननीय पंतप्रधानांकडे आहेत. आता याच्यामध्ये गडकरी कुठे आहेत? गडकरी कुठे आहेत? मग हा सगळा विचार तर तुमच्या लक्षात येईलच की ज्या गडकरींनी एवढे मोठे रस्ते बनवण्यामध्ये पुढाकार घेतला ते गडकरी कुठे आहेत? ते तुम्ही समजून जायचं आपण की या इतकं गलिच्छ राजकारण करत, विकृत राजकारण कोण करतं तर ते भारतीय जनता पार्टी करते. गडकरींचा मोठा हात आहे रस्ते उभारण्यामध्ये आणि त्यांचं देखील इनॉग्रेशन. कोणाचं? गडकरींचं. निश्चित. मी स्वतः उल्लेख केला, त्यांनी नाही उल्लेख, तुम्ही करतो, मी करतो. पत्रिकेमध्ये पण नाव नाही. अहो, पूर्वीचे कुणाचंही सरकार सुद्धा त्या खात्याच्या मंत्र्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये उल्लेख असायचा, त्यांची फोटो असायचे सगळ्या कार्यक्रमांमध्ये. इथं आम्हाला सुद्धा प्रोटोकॉलमध्ये आमची सगळ्या ठिकाणी नावं असायची. जाऊ न जावं आमचा विषय, कारण तुम्ही जे प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करतात अगदी मंदिरापासून गल्लीपर्यंत, तर त्याच्यामुळे त्या तिथे जायचं की नाही आम्ही ठरवू ना. पण प्रोटोकॉल तोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला कोणी दिला प्रोटोकॉल तोडण्याचा अधिकार? पंतप्रधान काळाराम मंदिरात गेले, आता नाशिक दौऱ्यावर पण आहे. ते तर आणखीन मजेशीर आहे. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा घोषणा केली, कारण 23 जानेवारीला आम्ही एक नाशिकला मोठी जाहीर सभा आमची होणार आहे, खुलं अधिवेशन होणार आहे. सकाळी पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे आणि 22 तारखेला आम्ही राम मंदिरात जाऊन गंगा आरती करू असं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी 6 जानेवारीला घोषित केलं. तोपर्यंत माननीय पंतप्रधानांचा कार्यक्रम आला होता, त्याच्यामध्ये नाशिकचा उल्लेख कुठेही नव्हता. जसं आम्ही काळाराम मंदिराच्या दर्शनाला जातोय असं कळल्याबरोबर मांजर आडवं गेलं तिकडं, त्यांनाही घेऊन चालले. जा, आनंदाची गोष्ट आहे. 2018च्या जी घटना बसली होती पक्षाची, त्याची प्रत ही निवडणूक आयोगाला दिली होती असं म्हणतायत, तर त्याची एन्डोर्समेंट कॉपी जर भेटली तर ती देऊ ना. माझ्याकडे आता पण आहे ना. काय त्याच्यात 2018ला पण एक्नॉलेजमेंट आहे. हे तो मोबाईल त्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला, आहे ना. आम्ही बघा, प्रश्न असा आहे, तर मला सगळ्यात आश्चर्य तुमचं पण वाटतं. तुम्ही सुद्धा हा का वाटताय मला कळत नाही. तुम्हाला सुद्धा सेट काय म्हणू नॅरेटिव्ह सेट करायचंय का? 2000 मी जरा तो मोबाईल 2 मिनिटं बंद कर, त्यातनंच दाखवतो तुला मी आता. देगड्या तुम्हाला दाखवण्याच येतो ना. नाही, चर्चा तुम्ही करताय, चर्चा चालू नाही, त्यांना ती हवी आहे म्हणून तुम्ही करताय. एक तर ते विकाऊ विधान तुझ्याकडे कर, बाकीचं रेकॉर्डिंग. विकाऊ विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष, त्यांचाच फोटो दाखवतो पहिला. शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज 23 जानेवारी 2013 रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, त्यांच्या समवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते, मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू, युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे, शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इथं सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची निवडणूक, पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतात.
निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती. त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत. माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेन. आता पुढचं दाखवतो, एक मिनिट बा. पुढचं आणखीन मजेशीर आहे, दाखवतो. आणखीन एक महत्वाचा फोटो आहे. हा फोटो बघा. झूम झाला फोटो. अरे सॉरी, हा बस बस. कोण आहे ते? हे कोण आहे? विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत ते. ते 2013ची सभा. 2013 सर एक मिनिट आणि आधीचा व्हिडिओ 2018चा नाही, 13च आहे ते. 18चा आणखीन असाच आहे, अशीच क्लिपिंग आहे. कळलं? त्यामुळे अध्यक्षाला माहिती नाही का तेव्हा तुम्ही निवडणूक आलात तेव्हा हे सगळं. त्याच्यानंतर एक पत्र आणखीन दाखवतो मुद्दाम, फारच ते झूम केलं तर कसं दिसेल मला माहिती नाही, पण मी थोडंसं झूम उलट हॉरिझॉन्टल करून दाखवतो तुम्हाला. चीफ इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं होतं 2013च आहे. 2018चं पण दाखवतो, तुला फार उकाळे आले त्या. याच्या पुढार पण तुम्ही घेतलंय का? नाही ना. कायदेशीर बोलतो आम्ही, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मजेशीर असल्यातला सगळा मुद्दा महत्वाचा असा आहे की 2013च्या नंतर आम्ही निवडणुका लढवल्या. 2014ची लोकसभा एकत्र लढवली, 2014ची विधानसभा वेगळी लढवली, यांना नेते केलं. काल त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही माझं नाव घेतलंय त्याच्यामध्ये की हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नव्हते. 2013मध्ये पण ती राष्ट्रीय कार्यकारिणीची दाखवतो, एक मिनिट ते दाखवूनच देतो. मी 1996 साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं. तो 96 साली मी उपनेता झालो. तेव्हा हे कोण नव्हते बरं का, दाढीवाले वगैरे, लक्षात ठेवा. नाही ते आणखी सांगण्याची आवश्यकता आहे ना. नंतर जन्माला आलेली माणसं आहे ती. थांबा जरा एक सेकंड थांबा. ही त्यावेळची नावं घोषित झालीत बघा. त्याच्यामध्ये मुद्दाम दाखवतो, हे नेते आहेत वरती आणि हे उपनेते आहेत. त्याच्यामध्ये 2 नंबर, पहिले एक नाव आहे अनंत गीते, 2 नंबर अरविंद सावंत. 2013 साली सुद्धा आहे. 1999 वर जाता, 2013 वर जाता येत नाही तुम्हाला. हा, आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष. तुम्हाला दाखवला ना फोटो, हा सूर्य हा जयद्रथ दाखवला. किती माणसांनी खोटं बोलायचं, अशोभनीय आहे असे शब्द वापरावे लागतात ना मीडिया पुढे. एक मिनिट, हे 2018चं पत्र. तू बाबा भगरी डोळे उघड. तुझ्या मालकाला सांगायचं असेल कदाचित, काय माहिती, बघून घ्या. एक मिनिट, एक मिनिट. हे 2018. ओके. मग आमचं म्हणणं ह्याच्यात आहे की माझा वेगळा मुद्दा असा आहे की जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्युशन वाटलं नाही, अनकॉन्स्टिट्युशन वाटत होत्या, तो 2014ला निवडणूक लढवली, 2019ला निवडणूक लढवली, 2014ला विधानसभा लढवली, 19ला विधानसभा लढवली, लोकसभा लढवली. आयोग काय झोपला होता का हो तेव्हा? हा, हे सगळं चुकीचं असं सांगायचं त्यांनी कधी पत्र दिलं का?
आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे अगदी ट्रेड युनियनला सुद्धा त्याच्यात काय म्हटलेलं आहे, द प्रोव्हिजन्स इन दी कॉन्स्टिट्यूशन, युअर कॉन्स्टिट्यूशन, मे बी ए पार्टीज कॉन्स्टिट्यूशन, एनी अदर ऑर्गनायझेशन कॉन्स्टिट्यूशन शुड नॉट व्हायोलेट दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. देशाच्या घटनेला बाधा येईल किंवा त्याच्या बाहेर जाईल असं कुठलंही कलम तुमच्या घटनेत असता कामा नये. असं जर असतील तर त्यांनी का नाही सांगितलं आम्हाला इतके दिवस? हे आज या विद्वानांना कळलं. सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते, त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय करतं ते. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्णात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या मागून एक स्क्रिप्ट लिहून दिलं. ते स्क्रिप्ट त्यांनी काल वाचलं तेव्हाही ते अडकळत होते असं म्हणतात बाबा. पण पहा तुम्ही तुमचं ठरवा. आणि म्हणून त्यात निकाल दिला, न्याय नाही दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचं पूर्णपणे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे. ते फार गंभीर आहे असं मला वाटतं. कालच्या निकालानंतर उद्या स्वतः उद्धव ठाकरे हे कल्याणच्या दौऱ्यामध्ये जाणार आहेत. कल्याणमध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहेत. कसं बघताय? कसं बघायचं म्हणजे तुम्ही बघता तसंच मी पण बघतो. देवेंद्र फडणवीस प्रश्न असा आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब काय पहिल्यांदा असे एखाद्या दौऱ्यात जाते? कल्याणला पण जाणं आवश्यक आहे. कारण आता काल काही घराणेशाहीवर शब्द आलेले आहेत त्यावर आमच्या माननीय संजय राऊतांनी बरोबर मजबूत ताशेरे झाडलेले आहेत त्याच्यावर. त्या ठिकाणी तुमचं डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही असं सीएम म्हणतात. कारण उद्धव ठाकरे हे स्वतः त्यांना म्हणा तुमचं बंगालमध्ये डिपॉझिट वाचलं का बघा, कर्नाटकात तुमची डिपॉझिट वाचली का बघा. वाचाळवीर आहे ते सगळे. आणि आत्ता मध्य प्रदेशातली एक एक कोलंगडी बाहेर पडतीलच आज ना उद्या. तुम्ही ईव्हीएमला काय काय केलंय ना मला सांगा. इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाकडे सातत्यानं इंडिया आघाडीतील घटक पक्ष बैठक मागतायत. जगातील पुढारलेल्या कुठल्याही राष्ट्रांमध्ये ईव्हीएमद्वारे वोटिंग होत नाही. त्यावर जोरदार आंदोलन करतायत. काल परवाकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील रस्त्यावर उभे राहून माध्यमांशी बोलत असताना ज्या पद्धतीनं पोलिसांनी दंडेलशाही करून त्यांना पकडून नेलं, हे कशाचं द्योतक आहे? हे कशाचं द्योतक आहे? ईव्हीएमचा घोटाळा बोलायचा नाही, कुठलाच बोलायचं नाही. आणि म्हणून मग हे चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी आता गंभीर घेतलं पाहिजे. तुम्ही सुद्धा गंभीर घेतलं पाहिजे. खोटा प्रचार, खोटं बोल पण रेटून बोल हा भाजपचा अजेंडा आहे. आणि ते नॅरेटिव्ह सेट करत राहतात. त्याच्यातनं आपण सावध राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मुंबई हृदय सम्राट आहेत असं आशिष शेलार म्हणतात. म्हणजे विचार करा. आता मला असं वाटतं की याच्यापेक्षा 2024च्या नववर्षाचा मोठा विनोद नाही. सर, लोकशाहीवरती ज्या पद्धतीत कारवाई केलेली आहे काय वाटतं तुम्हाला? कुठल्या ज्यावरती कारवाई केलेली आहे कोणावर? 30 दिवसासाठी लोकशाही चॅनलचं किती गंभीर आहे सांगा. म्हणून तर तुम्ही घाबरता ना सगळे. त्या तुमच्यावर पण आपत येईल काहीतरी. त्या लोकशाही चॅनलने लोकशाही मूल्य धरून जे काही लोक कुभांड रचतात त्यांचं पितळ उघडं पाडलं. आणि ते पितळ उघडं पाडलं म्हणून लोकशाही चॅनलवर आता बंदी आली. हीच खरी हुकुमशाहीची पावलं आहेत एवढं समजलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून सातत्यानं आदरणीय उद्धवजी ठाकरे सांगतायत 2024 ही निवडणुकी शेवटची असेल न पेक्षा या देशाला गुलामीमध्ये आणि हुकुमशाहीच्या समोर जावं लागेल. महाविकास आघाडी काळामध्ये कुठेतरी धर्माचा अंत झाला आणि त्यामुळे त्या धर्माचा लोप झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे सगळ्या या त्रासातनं महाराष्ट्राला बाहेर काढणारे एक महान अवतार आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे बीजेपीकडे. कुठेतरी विष्णूचा अवतार आहे. हा कोणाचा अवतार आहे विचारून घ्या बरोबर. मला नाही माहिती. हे रावणाचे अवतार असू शकतं. बाकी कोणाचे अवतार असतील की नाही मला माहिती नाही. पण विष्णूचे अवतार आहेत ते रावणाचे अवतार आहेत. काय म्हणजे काहीही उपाधी द्यायची. कोण विश्वगुरु म्हणजे लाज वाटली पाहिजे हो. प्रभू रामचंद्राची करंगळी, प्रभू रामचंद्राने विश्वगुरूची करंगळी घेऊन प्रभू रामचंद्र चालले. याच्यासारखा विटंबना या देशात दुसरी कोणती असू शकत नाही. ती आमची श्रद्धा एवढं लक्षात ठेवा. सावंतसाहेब, नार्वेकरांच्या निर्णयानंतर एकंदरीतच आपण बघतोय तुम्ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले नेते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहात असं समजतंय. एकंदरीतच काय कार्यक्रम असणार आहे, काय विस्तृत सांगा. मला कळत नाही. एक बघा, एक तुमच्या माध्यमांचे हे मात्र उपकार आहेत आमच्यावर की निदान एक जास्त वेळ नाही दाखवलं तरी एकदा तर दाखवतात. त्यामुळे ते आम्ही पोचतो आम्ही तिकडेपर्यंत. आज महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे म्हणजे
त्रस्त आहे आणि पेटलेली पण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं कलंक घेऊन महाराष्ट्रातील जनता फिरते आहे. बेरोजगार आपल्या हातात डिग्र्या घेऊन नोकऱ्यांसाठी फिरतायत. दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार कमी होत नाहीत. त्या रोज वाचलं का भयानक वाटतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असा मागे जात असताना काल परवाकडे त्यांनी म्हटलं, मला तर आश्चर्य वाटतं, हे ट्रान्सफॉर्मर लिंक, कोस्टल रोड किंवा मेट्रो रेल्वे आहे, हे खूप जुने प्रोजेक्ट आहेत, ते काही पूर्ण होत आहेत. तुम्ही काय केला प्रश्न विचारला ना, तर माझा मतदारसंघ आहे म्हणून मी जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो, आमच्या मुंबई बंदराचा विकास का नाही झाला? आमच्या मुंबई पोर्टमधील जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टीवासियांना पक्का घर का नाही मिळत आहे? आमच्या मुंबई पोर्टच्या जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टीवासियांना नल से जल का नाही मिळत आहे? आमच्या बीडीडी चाळीच्या विकासाबद्दल केंद्र सरकार राज्याचं प्रकल्प, पण शिवडीच्या बीडीडी चाळीला मात्र कुठल्याही परिस्थितीत त्याला परवानगी आज तागायत दिलेली नाही. मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी किंवा गिरण्यांच्या चाळी 11 चाळी आहेत माझ्या मते, 11च्या 11 चाळी आज अक्षरशः कधी मोडकळीस आलेली आहेत. त्यांना त्यांचा विकास का केला जात नाही? मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनीवर नवे उद्योग का उभे केले जात नाही ज्यातून रोजगार मिळेल? मुंबईच्या आमच्या गोरेगाव मधल्या आरे कॉलनीतील तुम्ही जे मुंबईचं फुफ्फुस आहे ऑक्सिजन देणारं, ज्याच्यावर आदरणीय उद्धवजी आदित्य यांनी प्रचंड विरोध केला की नका करू, आपण कांजूरला करू, ऐकलं नाही. तो फुफ्फुसामध्ये हजारो झाडं तुम्ही तोडलीत. हे तुम्ही मुंबईला दिलेलं दान का? मग शेवटी परत कांजूरबागला गेलेला आहात, मग पहिलंच का नाही गेलात? जाणीवपूर्वक सोडायची भावना आहे मुंबईवर. आणि मुंबईच्या संदर्भात काही लोकांच्या पोटात जे किलबिश ते आता विषात रूपांतर झालेलं आहे, ते फार जुनं आहे बरं. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनचं विष आहे ते. आणि म्हणून मुंबईतले हिरे व्यापाऱ्यांपासून सगळे व्यापार गुजरातला जात आहेत. बुलेट ट्रेन दिली आहे, सकाळी बसा, तिकडे जा, संध्याकाळी परत मुंबईला या. वाईट बोलत नाही मी भाषा, पण यातनं समजून जा. म्हणून काय विकास केला दाखवा ना. हा विकास तुमचा का? मुंबईतल्या जनतेवर तुम्ही जो राग काढताय ना, किंबहुना महाराष्ट्रात जेवढे उद्योग पळवले, आमचे आदित्यजी तर प्रचंड त्या विषयावर बोलत असतात. वातावरण बदल, उद्योगातले पळवापळव आणि मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार. त्यांनी 92,000 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी राखून ठेवून काम केलं. तुम्ही पडक्या भिंतींना सुद्धा रंगोरंगोट्या करून हजारो कोटी रुपये उधळले. ज्या बेसला मुंबई महापालिकेने पैसे द्यावे त्याचं सातत्यानं त्याचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेने करावा असं आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन होतं. ते सांभाळावं बेसला म्हणून ते बेससाठी तिथं मीटर बसवण्याचा नवीन उद्योग काढलाय अदानी इलेक्ट्रिकल्स. बेसची सर्व्हिस विकली आहे का अदानीला? आणि गोरगरीब जनतेला ते मीटर लावण्यासाठी 3,000 रुपये हे प्रीपेड येणार आहे बरं का. पैसे आधी भरा आणि पुढं काय होणार आहे तर पुढं तुम्ही ॲडव्हान्स 500, 1000 तुमचं बिल काही तेवढं भरून ठेवा, ऑटोमॅटिक डिडक्शन होणार आहे. बिल वसूल करायला माणसं येणार नाही, बिल लेखी मिळणार नाही, तुमच्या मोबाईलवर येत राहील. म्हणजे पुन्हा बेरोजगाराची कुरड आहेच. सगळा विचार आपण करतो की नाही? एवढे सगळे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्यापासूनचे सगळे प्रश्न आहेत. म्हणून मुंबईच्या संदर्भात तुम्ही काही केलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.